आत्यांसाठी आज माझ्याकडे हे सरप्राईज आहे. आहात सगळेजण, आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर आजसाठी असं काही ठरवलं नाही की हे करायचं ते करायचं, पण अचानकच माझ्या डोक्यात असा प्लॅन आला की चला आज आपण ना सासूबाईंसाठी एक प्लॅन सरप्राईज प्लॅन करूया. तर तेच मी करणार आहे. काय घेणार आहे वस्तू हे काय आत्ताच तुम्हाला सांगत नाही, पुढे जाऊन तुम्हाला समजेलच. पण ती गोष्ट पण एकदम खास असणार आहे, माझ्यासाठी तरी खास आहे. सासूबाईंसाठी बघूया आपण खास होती की नाही, कारण की त्या अशा न्यूट्रल असतात. कोणतीही गोष्ट दाखवल्यानंतर त्यांची काही रिॲक्शनच नसते की छान आहे म्हणून पण नाही आणि कशीच नाही. तर कसं होतंय ते बघूया आज काय. आणि पावसाचं पण आमच्याकडे असं आहे की पाऊस वगैरे काही नाही, त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टी आपण प्लॅन करू शकतो. झाडं तुम्हाला थोडीशी दाखवते, खूप मस्त मस्त फुलं लागलेत. नर्सरीतून आणलेत झाडं आणि आणल्यानंतर पण छान फुलं आहेत अजून तरी त्यांना. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की हळूहळू ती झाडं जळून जातात. तर बघू काय होते, पण तुम्हाला आत्ता दाखवते. आत्ता तरी खूप मस्त मस्त फुलं आहेत. गुलाबाला इतकं सुंदर लागलंय. आणि हे पण गुलाब ना मी नर्सरी मधूनच आणलं होतं. गुलाबाची तर टिकतातच. आता हे झेनियाच काय होते काय माहिती. हे नर्सरीतच लागलेलं फुल आहे आणि हे घरी आल्यानंतर त्याला फुल लागलंय. बाकी कळ्या पण भरपूर आहेत. एकदा मी ते घरी बनवलेलं स्लरी सोडली होती, बाकी तर अजून काही नाही टाकलं त्यांना. तर एवढीच आहेत. आणि ह्या कुंड्या तर आज मी सासूबाईंना सरप्राईज देणार आहे आणि त्यांच्यासाठी जी गोष्ट घेणार आहे ना ती मी माझ्या स्वतःच्या पैशातून घेणार आहे. छोटीशीच आहे पण माझ्यासाठी मोठी आहे. आणि ती काय घेणार आहे हे पुढे जाऊन तुम्हाला समजेलच. पण ते आणण्यासाठी जायचं आहे, त्यामुळे आता रेडी होऊन घेते. तयार होताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे आपलं स्किन केअर. आणि खूप जणींच्या मला कॉमेंट येतात की तुझी स्किन खूप छान दिसते, तू नक्की कोणते प्रोडक्ट वापरते. तर मी हे क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरते. मागचे 1 ते 2 महिन्यापासून मी हेच प्रोडक्ट वापरते आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला आहे. तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट घेऊ शकता, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. क्युअर स्किन ॲप हे एक डर्मॅटॉलॉजिस्ट ॲप आहे जे AIच्या मदतीने आपल्या स्किन प्रॉब्लेमला ट्रीट करतं. तर ॲप डाउनलोड करायचं, आपला मोबाईल नंबर टाकून आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. त्यानंतर आपलं नाव, वय, जेंडर या गोष्टी टाकायच्या. तिथे स्किन प्रॉब्लेम, हेअर प्रॉब्लेम दोन्ही पण आहे. स्किन प्रॉब्लेम सिलेक्ट करायचं आणि जो काही आपला प्रॉब्लेम आहे त्यानुसार प्रश्नांची उत्तरं द्यायची. जसं की कोणता प्रॉब्लेम आहे, किती दिवसापासून आहे, दुसऱ्या कोणत्या गोळ्या वगैरे आपण घेतोय का, हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला 2 फोटो तिथे अपलोड करायचे असतात. समोरून एक, साईडने एक. AIच्या मदतीने ते आपल्या फोटोचं ॲनालिसिस करतं आणि सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत स्किनवरती ते सगळे शो केले जातात. 2 मिनिटं डॉक्टर ॲनालिसिस करतात आणि त्यानुसार आपल्याला एक कस्टमाइज किट दिलं जातं. तर माझं हे किट आहे 2200 रुपयाचं. त्यामध्ये 5 प्रोडक्ट मला मिळाले आणि तुम्हाला एक्स्ट्रा 100 रुपये डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. माझा कुपन कोड AISH100 ASH100 वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 100 रुपये डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. हे जे प्रोडक्ट आहेत यामध्ये 98% ॲक्युरेसी आहे. 3 ते 4 आठवड्यामध्येच एक विजिबल डिफरन्स तुम्हाला बघायला मिळू शकतो. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड ॲप आहे, डॉक्टर सर्टिफाईड आहे, त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट वगैरे होत नाहीत. प्रोडक्ट आपल्याला मिळाले की 2 आठवड्यामध्येच ॲपकडून आपल्याला एक रिमाइंडर नोटिफिकेशन मिळते फॉलोअपसाठी. त्यात आपण डॉक्टरांशी फॉलोअप घेऊ शकतो, आपले काही प्रश्न विचारू शकतो, पुढची ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकतो. त्यामुळे घरातून बाहेर जा, अपॉइंटमेंट घ्या, 3-4 हजाराची औषधं घ्या, हे सगळं काही करायची गरज नाही. घर बसल्याच आपलं होऊन जातं. आणि जे इन्स्ट्रक्शन आहेत ते सुद्धा आपल्याला ॲपवरतीच मिळतात, जसं की कसं वापरायचं, कुठे वापरायचं, डाएट काय घ्यायचं. एकदम फास्ट डिलिव्हरी आणि फ्री डिलिव्हरी सुद्धा आहे. तुम्हाला सुद्धा हे ॲप डाउनलोड करायचं असेल, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि कॉमेंटमध्ये पिन सुद्धा केलेली आहे. मला तरी हे जी ट्रीटमेंट आहे खूप छान वाटली. तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल जर तुम्ही माझा कुपन कोड ASH100 वापरला. तर तुम्ही सुद्धा नक्की हे ॲप एकदा नक्की ट्राय करून बघा. इथं काही मेकअप केला नाहीये, फक्त सागरवेणी घालून घेतली आणि मी इकडे तयार आहे. आणि आज आहे रविवार, आमच्या इकडे बाजार असतो, त्यामुळे बाजार आणायला चाललोय असं मी सासूबाईंना सांगणार आहे. भाजीपाला वगैरे आणायचा आहे, त्यामुळे त्यांना असं काही वाटणार पण नाही की हे कुठे चाललेत. आणि असं काही आम्ही प्रत्येक वेळेस कुठे जाताना ते आम्हाला नाही विचारत की तुम्ही कुठे चाललाय. गपणारे काय होतंय. बाजार घेऊन येतो आत्या. काय काय आणायचं. काय कोथमीर, कुठं कारले, टोमॅटो आहे म्हणताय ना. टमाटर हाय, बटाटे आहेत, बर चालेल. कोबो हाय. तुला काय आणायचंय. मला किंडर होय सारखं किंडर जॉय. बर आणते, मीठ आणते. चला आवरलं तुमचं. तिथे गेल्यावर आत्यांसोबत मला पण सरप्राईज देऊ नका. तुला पण देतो की देताय ना. तुला घरी आल्या देतो तो बाय तर कर. हा तरच आणणार आहे.
माने. विशाल माने. तर इथली खरेदी झाल्यानंतर मला बाकी काही गोष्टी पण घ्यायच्या होत्या, त्यासाठीच मी गेले होते. सगळ्यात पहिल्यांदा तर बेकरीमध्ये गेले. तिथून मी पिझ्झा बेस, पिझ्झासाठी लागणारे सगळं साहित्य घेतलं आणि तोपर्यंत माझे हे पार्सल घेऊन आले होते. आता या पार्सलमध्ये तर मी 1000 रुपयाचा हा टॉप मागवला आहे, पण बघून तर असं वाटते की नाहीच चांगला असणार आहे. बघू, ओपन केल्यानंतर समजेल आपल्याला. पण त्यानंतर आणायचा होता बाजार, आणि फोनपेमुळे आता सध्या असं झालं आहे की आपल्याकडे ऑनलाईनच पैसे राहतात आणि कॅशमध्ये तर पैसे नसतातच. आता प्रश्न पडला होता की एवढूशे पैसे आहेत, पण कसं होणार. पण काय करणार, भाजीवाल्यांकडे पण सगळ्यांकडे अवेलेबल असतो QR कोड, त्यामुळे होऊन जातं सगळं मॅनेज. भाज्या वगैरे घेतल्या आम्ही आणि घरी जाता जाता आठवलं की आप्पांनी आपल्याला सांगितलंय की वांग्याची, टोमॅटोची हे सगळी रोपं घेऊन या. त्यामुळे नर्सरीमध्ये गेलो होतो. गेल्या वेळेस जी झाडं आणली होती ना, याच नर्सरीमधून मी घेतली होती. खूप छान छान इथे फुलांची झाडं अजूनही आलेली होती. सगळीकडे फिरलो. ज्या भाज्यांची रोपं घ्यायची होती ना, ती घेतली. कुठली? तर आत्यांसाठी हे सरप्राईज आहे. आणि काय सरप्राईज आहे हे तुम्हाला मी सांगितलं नव्हतं. यामध्ये आहे अंगठी. मी असंच ठरवलं होतं की आज अंगठी घेऊया म्हणून, कारण की त्यांच्याकडे एक आहे आणि म्हटलं आणखी एक घेऊया. खूप मोठी अशी नाहीये, छोटीशीच आहे. जे माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी घेतलं. आणि अशी काही डिझाईन, असं पण ना त्यांना अशा पसरट अंगठ्या वापरायची सवय आहे, पण ही जी आहे ती मी अशा पद्धतीची अंगठी घेतली आहे. तुम्हाला डिझाईन मी दाखवते जवळून कशी दिसते ते. बघू आता त्यांना आवडते की नाही. याच्या आधी पण मी त्यांना साडी आणली, नो रिॲक्शन. त्यानंतर मी काही काही गोष्टी त्यांना मागवल्या होत्या, त्यावरती पण त्यांची काहीच रिॲक्शन नाही. की म्हणजे ते न्यूट्रल असतात की छान आहे असं पण नाही, किंवा मला नाही आवडलं असं पण नाही. आता याची तर काहीच हिंट नाहीये की मी काही घेतलंय त्यांच्यासाठी. पण बघू, हे दिल्यानंतर तरी काही एक्साइटेड होत आहेत की काहीच नाही, ते बघू आपण पुढे जाऊन. पिझ्झा बनवायचा आहे मला, त्यासाठीचं साहित्य घेऊन आली आहे, तर चला तो बनवूया. आणि हा, तुम्हाला ती डिझाईन दाखवायची आहे ना अंगठीची, तर अशी काही डिझाईन आहे. नाजूक आहे, छान आहे डिझाईन. पण बघू त्यांना आवडतीये का. त्यांना मोठ्या घालायची सवय. 2 ग्रॅममध्ये झाली ही अंगठी. पिझ्झासाठी ना सगळं मी रेडीमेडच घेऊन आली आहे. सगळं इकडे बाजूला काढून ठेवलंय. असं काढलेलं असलं की पटपट पटपट होऊन जातं. तर पिझ्झा बेस आहे, ईस्ट आहे, घरी पण बनवता येतो बेस छानपैकी. पण आज झटपट म्हटलं बनवून टाकूया, त्यामुळे बेस पण घेऊन आली. आणि या गोष्टी आपण असं पण ना पिझ्झा बनवताना डायरेक्ट पिझ्झावरती हे सगळं टाकतो, लायटर. पण तव्यावरती किंवा आपण बेस घेतलेला असला आणि डायरेक्ट करायला गेलो तर कधी कधी म्हणजे होणारच नाही. ही जी स्वीट कॉर्न आहे, परत ही शिमला मिरची आहे, हे व्यवस्थित कुक होत नाही आणि मग ते तसं खावंसं वाटत नाही. टोमॅटो कांद्याचं काही नाही, ते व्यवस्थित लागून जातं. असं पण आपण कच्चं खातोच. आहे ना संत्री बाळ. आणि मग म्हणून म्हटलं थोडंसं शालो फ्राय करून घ्यावं. तर थोडंसं तूप टाकून म्हटलं ही जी मका आहे ना, ही मका आणि शिमला मिरची थोडीशी शालो फ्राय करून घ्यावी. पूर्ण पण कुक नाही करणार आहे, नाहीतर मग ते चांगलं नाही लागत खायला. त्यामुळं आपलं थोडंसं असं भाजून घ्यावं. तर मी पिझ्झाचं काय करणार आहे, तव्यावरती थोडंसं करून घेणार आणि त्यानंतर थोडंसं वरतून जे चीज आहे ते असं वरून पण कलर येतो मस्त, त्यामुळे थोडंसं कन्व्हेक्शन ओव्हनमध्ये ठेवणार आहे. आणि ओव्हन कुठे ठेवलं ते पण दाखवते मी तुम्हाला, थांबा. जुगाड तर आमच्याकडे चालूच असतो. झालं बा, थांबा आपण पिझ्झा लावायला घेऊ. हां, रेसिपी सांगायची मला वाटतं गरज नाही, सगळ्यांनाच माहिती असणार आहे पिझ्झा कसा बनवतात. हा मी पिझ्झा सॉस आणलाय, तो मी यावरती स्प्रेड करणार आहे. 4 ह्याला पुरवावं लागेल. एकच पॅकेट घेऊन आले आणि 4 बेस आहेत आमच्याकडे. मस्त येते स्मेल आता पण, है ना. तुम्ही किती खाणार हो? 3. अर्धा मला, फक्त अर्धा. मग 4च आहेत. ओंकारला 1, आबीला 1, तुम्हाला मला अर्धा अर्धा. ओके, ठीक आहे. तुम्ही नाही 1 खाणार का? तुम्हाला नाही आवडत? सगळ्यांनी 1-1 खावा आणि तुझ्यातनं शिल्लक राहिलं तर दे मला, बस. ओंकारच्यातनं का माझ्यातनं? तुझ्यातला. माझ्यातला शिल्लक राहत नाही, मला आवडतो. पोट दुखतंय तुझं ना. पोट नाही दुखत माझं, मी काही पण पचवते.
तरी होय, गोड ओंकार. काय टाकू? कांदा. चीज आपण वरून टाकू. पिझ्झा खायला ओंकारला विचारा सकाळ झाली का? ओंकार किती ओंकार वाजले? सकाळ झाली का? आज कोण वार आहे? सोमवार आहे का? हे करा, ही तर मी घातली स्वीट कॉर्न. आमच्याकडे न सहसा स्वीट कॉर्न, आम्ही गावाकडे राहतो पण आम्हाला स्वीट कॉर्न मिळत नाही, शहरात उलट मिळते. आज मला बाजारात दिसली होती त्यामुळे स्वीट कॉर्न घेऊन आले. त्यानंतर हे टोमॅटो वरतून पण थोडं थोडं टाकायचंय, म्हणजे कसं वरतून पण टाकलं तर छान त्याला हे येतं, दिसतं मोजरेला चीजच्या वरतून. ही शिमला मिरच काय आपली कुक होईना. हे का काय झालंय फळातलं आता पट्टी उडकून दिली, सगळं दिलं. पट्टी पण सापडली ना अभि? त्या सोप्यात ते गोळ सगळं दिलं. काय पाहिजे तुला? आता काय पाहिजे अभि? तर मी काय करणार आहे, 2 मिनिटं कमी गॅसवरती असाच हा पिझ्झा ठेवणार आहे आणि त्यानंतर मी कन्व्हेक्शन ओव्हन मध्ये पण त्याला टाकणार आहे. तर झाकून थोडा वेळ असं ठेवते, तोपर्यंत ओव्हन आपण गरम. ओव्हनची पिन काढून तिथं लावा. ओव्हन आम्ही ठेवला इकडे पोटमाळ्यावर. आत्यांनी आयडिया दिली. होय आत्या, तुम्ही सांगितलं वरती ठेवा, मी ठेवला. आणि वरच हे करायचं का मग? वरच करायचं, वरच करायचं. आपल्याला फक्त पिझ्झा बेक करायला लागतो तो, असं तर लागत खाली नाही. कसं घ्यायचं मग? एक आहे असं असं वर चढायचं आणि घ्यायचं. बरं धरा मी करते. चढ का वर मी काढतो. आंबा की. लागले मेल्ट व्हायला थोडं थोडं. आता काढू आणि आपण ओव्हन मध्ये ठेवू. तर कुठे हो हे तर करपलं ते. करपलं नाही, काय पण सांगताय. हा यावरती घालते ऑरिगॅनो. मला तर भरपूर आवडतं तो ऑरिगॅनोचा फ्लेवर. पिझ्झा मिक्स आहे हे सगळं. मी ना वेगळं आणून यामध्ये हे केलंय, काय वेगळं आणून ओतलंय. पहिलं संपलं होतं. आणि हे चिली फ्लेक्स नाही, ते चिली फ्लेक्स तिखट नसतात. तुला ते आवडतं का खूप? त्याच्यामुळे तर ग्लो आलाय अगं तो चेहऱ्याला. ते काय हे खाऊन हां खूपच क्रिस्पी क्रिस्पी झालाय. ते पिझ्झा बेस आपण घरी बनवला ना तर मग असा होत नाही, तो सॉफ्ट सॉफ्ट होतो पिझ्झा. आणि हा वेगळा. धरा ओंकार दाजी आणि तुम्ही. मला दुसरा. अरे दोघांना मिळून आहे ते. बर तू खा एकटा. हा चल बस. आणि कसा लागतोय सांग. अरे खा बाबा, तुम्ही खा. तुम्ही ना आत्या खावा बसून. चल बस. लय मम्मा वर चालू आहे का? ओंकार कसा झाला? वर चालू आहे बाळ. बरं झालंय. बर झाला. तुझा पिझ्झा रेडी आहे. हळू हा. हा सगळ्यांना फुकून दे. सगळे कसे फुकट खा. मला देणार का नाही? का? तुझं सगळं शॅम्पू आलं तू. आणि तुझं नाही संपल्यावर निश्चित दिलं नाही. छान झालं. छान झालं का? तुला सर का तेवढा ती बैल एकटीला हो. हा मला दिलं अर्ध अर्ध. या बस का आता? घेऊ का मग? सगळ्यांच्यातलंच घेताय. कोण घेतं सगळ्यांच्यातलं? कोण घेतं? ओंकार. बाबा. बाबा बाबा माझ्यातलं कोण खावलंय? कोण खावलंय? मम्मा की बाबा? बाबा. ही खात्यात तर हायरला घेतलं. हे खात्यात तर मायरला घेतलं. मला तू खाती तर तयारला घेतलं. तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं. म्हणजे आम्ही तर पिझ्झाच खाल्ला, पण आत्यांनी आप्पांनी त्यांनी सगळ्यांनी बाकीच्यांनी जेवण करून घेतलं. तर म्हटलं चला आता जे मेन गोष्ट आहे, आत्यांना सरप्राईज द्यायचंय ते आपण करून घेऊया. काय देऊ तुला सरप्राईज पुढच्या व्हिडिओ मध्ये? आजीला 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 सरप्राईज द्यायचंय ना आपल्याला.
मला तुला पुढचे देते ओंकार दाजी तुला त्याच्या पुढचे. आता पुढची व्हिडिओ आम्ही सरप्राईज. ओके आजी नंतर माझी का उद्या का आजच उद्या आज आजीच आहे ना. हा परत काय देणार आहे? तू काय देणार म्हणजे सरप्राईज असतं ना. आता तुला सांगू देणार आहे का उद्या? उद्या तुला उद्या. हे उद्या आज अचानक कुठनं देऊ आता मी. तू काय कर आदित्यनं सरप्राईज. रुस्ता बाबू कोण आहे रुस्ता? तू ना आजील दे मग मी उद्या तुला देते. पण आज तू आजील दे उद्या मी. बरं तुला देते थोड्या वेळाने सरप्राईज. तू आधी आजी बरं द्या ह्याच्यानंतर बी आजीला. दे ना आजील दे. आजी बघते. काय आहे मला बघू दे. बघ तुला बी तावती. काय अरे आजी दाखव ना. बघू की काय आहे ते तर की. कालच आहे हे कालच आहे. अरे सांडल बाळा. हे आणते. आमटी आमटी. कुणाला आणली? कशी आहे? आवडली काय? चांगली. बघ हातात घालून आता दे बसते बघ की. आता माझं बरं आता तुझं. बोटात घालून बघ की. जात नाही ते ना दुसऱ्या खालच्या बोटात. तुम्ही ती दुसरी कुठल्या ह्याच्यात बोटात घालता? 3 नंबरला घाल. जात नाही. कोणता निघायची नाही. दाखव दाखव. काही तोर जाते. जाऊ दे उद्या चेंज करून आणू सरप्राईज. मम्मा चला सरप्राईज तर सासूबाईंना आवडलं पण प्रॉब्लेम एक झाला की त्यांच्या हाताला बसतच नाही. अंगठी आवडली त्यांना. त्या म्हणल्या आपण ठोकून मोठी करून घेऊ पण मला असं जाणवलं त्यांच्या चेहऱ्यावरून की त्यांना असं एवढं तर आहे असं वालं. पण ठीक आहे असं मोठी गोष्ट पण देऊ एखाद्या दिवशी आपण त्यांना. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.